श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकुनी सिद्धाचे वचन, नामधारक करीन मन, विनवित कर जोडून भक्तिभावे करोनिया. श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारोनी सांगाता कृपामूर्ती दातारा. सिद्ध मने नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा. तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा. भक्त वत्सल श्री गुरुराव, जाणूनी शिष्याचा भाव. विस्तार करोनी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करती. लोकव्यवहारे संपादिती, त्रयमूर्ती आपण. ज्याचे दर्शन गंगा स्नान, त्यासी कायसे आचरण. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद येती स्नानाशी. गंगा वाहत असे दशदिशी, मध्ये असती आपण. तया गंगा तटाकात, रजक असे वस्त्रे धूत. नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊनिया, दंड प्रमाण करोनिया. नमन करी अति विनया, मनोवाक्य कर्मे. वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी, एक चित्ते पर्येसा. श्रीपाद म्हणती रजकासी, का नित्य कष्ट तोसी. तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी, सुखे राज्य करी आता. ऐकता गुरुचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकून. विनवितसे कर जोडून, सत्य संकल्प गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक झाला एकचित्ता. दुरोनी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी, रजक तो सेवा करी. अंगण जाडी प्रोक्षीवारी, नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटाका, आला राजा म्लेंचे एक. स्त्रिया सहित राजा आपण, अलंकृत आभरण. क्रीडा करत स्त्रिया आपण, गंगेमधून येत असे. सर्वदळ येत दोन्ही थडी, अमित असती हस्ती गोडी. मिरविता ती रत्नकोडी, अलंकृत सेवकजन. ऐसा गंगेच्या प्रवाहात, राजा आला खेळत. अनेक वाद्यनाद गरजत, कृष्णावेणी थडियेसी. रजक होता नमस्कारित, शब्द झाला तो दुच्चित. असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी बहुमानसी, जन्मोनिया संसाराशी. जरी न देखिजे सौख्याशी, पशु समान देह आपुला. अन्य राजयाचे जिने, ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराच. कैसे याचे अर्जव फळले, कवण्या देवा आराधिले. कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐसी दशा. ऐसे मनी चिंतित, करीत असे दंडवत. श्रीपादराय कृपावंत, वळखिली वासना तयाची. भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती, जाणून अंतरी त्याची स्थिती. बोलावून या पुस्ती, काय चिंतिसी मनात. रजक मने स्वामीसी, देखिले दृष्टी रायासी. संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. पूर्वी आराधोनी देवासी, पावला आता या पदासी. म्हणून चिंतितो मानसी, कृपा सिंधू दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियासी. चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणती रजकासी, जन्मादारभ्य कष्टलासी. वांचा असे भोगावयासी, राज्य भोग तमोवृत्ती. निववी इंद्रिये सकळ, ना तरी मोक्ष नवे निर्मळ. बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी पर्येसी. तुष्ट व्हावया इंद्रियांसी, तू आजावे म्लेंच वंशाशी. आवडी झाली तुझे मानसी, राज्य भोगी जाये त्वरित. ऐकुनी स्वामींचे वचन, विनवी रजक कर जोडून. कृपा सागरू तू गुरु राजा, पूर्ण उपेक्षी नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरा नगरी जन्मगेसी. भेटी देऊ अंतकाळासी, कारण असे येणे आम्हा. भेटी होताची आम्हासी, ज्ञान होल तुझे मानसी. न करी चिंता भरवसी, आम्हा येणे घडेल. अनेक कार्य कारणासी, अवतार घेऊ पर्येसी. वेश धरोनी संन्यासी, नाम नृसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधुनी, निरोप देती जाय म्हणून.
रजक लागला तये चरणी, नमस्कारित तये वेळी. देखोनी श्री गुरु कृपामूर्ती, रजकाशी जवळी पाचारिती. इय भोगीसी की पुढती, राज्यभोग सांग मज. रजक विनवित श्रीपादासी, झालो आपण वृद्ध वयेसी. भोग भोगीन भारतदासी, यौवन गोड राज्यभोग. ऐकुनी रजकाचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण. त्वरित जाई रे म्हणून, जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देता तया वेळी, त्यजिला प्राण तत्काळी. जन्मता झाला म्लेच्छकुळी, वैदुरा नगरी विख्यात. ऐसी रजकाची कथा, पुढे सांगून विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारका, आता चरित्र पुरती अवधारी. ऐसे झाली या अवसरी, श्रीपादराय कुरवपुरी. असता महिमा अपरंपारी, प्रख्यात असे पर्येसा. महिमा सकळ सांगता, विस्तार होईल बहुकथा. पुढील अवतार असे ख्याता, सांगेन ऐक नामधारका. महत्व वर्णावया श्री गुरुचे, शक्ती कैची यावाचे. नवल हे अमृत दृष्टीचे, स्थान महिमा ऐसा. श्री गुरु राती जे स्थानी, अपार महिमा त्या भोवनी. विचित्र जयाची करणी, दृष्टांते तुझ सांगेन. स्थान महिमा प्रकार, सांगेन ऐक एकाग्र. प्रख्यात असे कुरवपुर, मन कामना पूर्ती तेथे. ऐसे कित्येक दिवसावरी, श्रीपाद होते कुरवपुरी. कारण असे पुढे अवतारी, मनोनी अदृश्य होते तेथे. अश्विन वद्य द्वादशी, नक्षत्र मृग राज पर्येसी. श्री गुरु बैसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य जान, कुरवपुरी असती आपण. श्रीपादराव निर्धार जान, त्रैमूर्तीचा अवतार. अदृश्य होऊनी तया स्थानी, श्रीपाद राहिले निर्गुणी. दृष्टांत सांगेन विस्तारोनी, म्हणे सरस्वती गंगाधरू. जे जन असती भक्त केवळ, त्यांसी दिसती श्री गुरु निर्मळ. कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ, असे प्रख्यात भूमंडळी. सिद्ध सांगे नामधारकासी, त्याची कथा विस्तारेसी. सांगतसे सगळीकांसी, गंगाधराचा आत्मज. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने. सिद्ध नामधारक संवादे, रजकवर प्रदान. नाम नवमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.